आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. येत्या 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या देवळाली प्रवरा नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून प्रभाग क्रमांक 9 मध्ये उमेदवारी करत असलेले वसंत कुंडलिक कदम व चंदाराणी वैभव गाडे यांच्या प्रचारार्थ काल सायंकाळी भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सत्यजित कदम यांनी कॉर्नर सभा घेत मतदारांशी संवाद साधला. प्रसंगी शहाजी कदम, राजेंद्र ढूस, श्री लोंढे, अशोक पठारे, रामभाऊ वरखडे, एकनाथ बनकर आदींसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी वैष्णवी चौक, अंबिकानगर, कामगार वसाहत कॉलनी आदी भागातील मतदार बंधू भगिनी, माता भगिनी उपस्थित होते. आज प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी नगराध्यक्ष सत्यजित पाटील कदम यांची कॉर्नर सभा या ठिकाणी वैष्णवी चौक येथे आयोजित करण्यात आली होती. अतिशय सुंदर असा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कॉर्नर सभेला आम्हाला मिळाला. आजच्या कॉर्नर सभेतून नगराध्यक्ष काळात सत्यजित पाटील कदम यांनी केलेले जे विकास कामे आहे त्याचा लेखाजोखाच आज सत्यजित दादांनी जनतेसमोर मांडला आणि त्याला पण उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांनी दिला. त्यानंतर आजच्या या सभेच्या माध्यमातून आमच्या या प्रभागातील काही आमच्या विरोधी पक्षातील मित्रांना विकासाचा ज्या प्रभागात जो विकास झालेला नाही अशी जे टीका करतात त्यांच्या डोळ्यावर जी पट्टी होती ती बऱ्या अंशी आजच्या दादांच्या भाषणातून निघाली असेल अशी आम्ही आशा करतो. कालच्या आमचे विरोधी जे मित्र आहेत, खरं तर आमच्या 9 नंबर प्रभागात अतिशय सुंदरपणे सर्व उमेदवारांचा प्रचार चालू होता. कोणीही इतरांवर एकमेकांवर वैयक्तिक टीका करत नव्हतं. आम्ही सुद्धा आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे कामं केलेले आहे, सांस्कृतिक असो, महिलांसाठी असो, लहान मुलांना संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी जे आम्ही उपक्रम राबवलेले आहेत, कोरोना काळात जे आम्ही कामे केलेली आहेत, नगर मनमाडचा जो प्रश्न आहे तो जो सातत्याने आम्ही जनतेसमोर मांडलेला आहे, त्यानंतर इतर जे वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मित्रांच्या सहकार्याने जे आम्ही मदत केली आहे ती जे कामं जे काही पद नसताना आज आमचे काही पद नसताना जे आम्ही कामे केलेली आहे त्याचे जनतेसमोर आम्ही मांडत असताना आज काल आमच्या एका मित्राने, विरोधी मित्राने आमच्यावर वैयक्तिक टीका केली की आम्ही नोकरी पाहून हे पुढचे नगरसेवक पद कसे सांभाळणार. आमच्या मित्राला आम्ही निश्चित सांगू शकतो की आम्ही पैसा कमावण्यासाठी देवळाली नगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी उभे राहिलेले नाही. आमच्या नोकरीच्या कष्टातून आम्हाला जो पैसा मिळतो त्याच्यातून आमचा संसार अतिशय सुंदररित्या चालतो. त्याच्यातून जो काही पैसा उरतो तो आम्ही समाज उपयोगी कामासाठी, समाजासाठी वापरत असतो. आम्ही कधीही लोकांचे मुंडके मोडून आम्ही आमचा घर प्रपंच कधीही चालवला नाही. त्याच्यामुळे आम्हाला आमच्या नोकरीवर आमचा अभिमान आहे आणि ते बघूनच आम्ही हे जे प्रतिष्ठानच्या माध्यमातून इतर सामाजिक कामं केलेली आहे. कृपया करून आमच्या मित्रांना किंवा विरोधी इतर पक्षातील उमेदवारांना विनंती असेल, अतिशय चांगले वातावरण आहे. इलेक्शनचा, निवडणुकीचा कार्यकाळ हा अवघ्या 8 दिवसाचा असतो. त्यानंतर आपण सर्व एकमेकाचे बांधव आहोत, मित्र आहोत. त्यामुळे वैयक्तिक टीका न करता आपण काय काम करणार आहे त्याच्यावर जास्त भर द्या. कारखाना कॉलनी परिसरात आपल्याला निम्म्याहून लोक ओळखतात का नाही का फक्त चिकन, मटन यासाठी तुमची ओळख करायची. तुम्हाला महिलांचे, मुलांचे तुमचे घर प्रपंच उघडे पाडायचे का त्याला दारूच्या क्वार्टर तुम्ही आज घरोघरी जाऊन पोहोच करू राहिले. त्याच्यानुसार तुम्ही नागरिकांनी सुद्धा, मतदारांनी सुद्धा, आमच्या माता भगिनींनी सुद्धा याचा विचार करायचा आहे. एवढीच विनंती आजच्या या कॉर्नर सभेच्या निमित्ताने मी सर्व प्रभाग क्रमांक 9च्या आमच्या मतदारांना आवर्जून करेन. आणि आमच्या प्रभाग क्रमांक 9 मधील जे चंदाराणी वैभव गाडे या ज्या महिला उमेदवार आहे त्याबरोबर मी स्वतः वसंत कुंडलिक कदम व नगराध्यक्ष पदासाठी सत्यजित दादा कदम यांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊन आपल्या प्रभागात जास्तीत जास्त विकास कामे कसे करता येईल याकडे आपल्याला भर द्यायचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मताधिक्यांनी या तिन्ही उमेदवारांना मतदान करावे ही नम्र विनंती. आज प्रभाग नंबर 9 मध्ये आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सत्यजित दादा कदम, माझी पत्नी चंदाराणी वैभव गाडे आणि पुरुष उमेदवार
वसंत कुंडली कदम यांच्या कॉर्नर सभेसाठी उपस्थित असलेले येथील नागरिक मतदार बहुसंख्येने उपस्थित राहिलेत. काल आतापर्यंतचे इलेक्शन असं गेलं होतं का कोणी वैयक्तिक पातळीवर टीका करत नव्हतं. खऱ्या अर्थानं आम्ही पण एक संधीची वाटच पाहत होतो. आमचे जे विरोधी उमेदवार आहेत दुसरे त्यांनी काल जो विकासावर प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल मी त्यांचे खरंच मनापासून आभार मानतो. का आभार का बरं, तर त्यांनी लोकांना चालना दिली, लोकांना विचार करायला भाग पाडलं. अरे नगर मनमाड रस्त्याचा प्रश्न उचलणारा कोण, तर वसंत कदम. अरे आपल्या इथे योगा भवन केलं तर कोणी केलं, सत्यजित दादांनी केलं. आमच्या कॉलनी परिसरामध्ये पाणी चालू ठेवलं तर कोणी ठेवलं, सत्यजित दादांनी ठेवलं. खऱ्या अर्थाने ही चर्चा लोकांमध्ये व्हायला लागली आणि आम्हाला प्रचार करायला मी तसं पाहिलं तर आता काही उरलंच नाही, कारण लोकांना दिसतंय काय केलंय कुणी केलंय. त्यामुळे मी त्यांच्या मनापासून आधी आभार मानतो आणि एवढी विनंती करतो की यापुढील काळात कृपा करून कोणी कोणावर चिखलफेक करू नका. आणि काय होतं यामुळे आपली इलेक्शन आता 10 दिवसाचं, त्यातून वैयक्तिक वैर वाढू नये एवढी त्या निमित्तानं त्यांना विनंती करतो. आणि आजच्या सभेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल लोकांच्या मनात काय चाललं हे पाहून त्यांचे निश्चितच गोंधळ उडालेला आहे. तर समोरच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचा का आपण आता लोकांपुढे काय घेऊन जायचं, कारण ते दादांनी ते विकासाचे मुद्दे सर्व मांडलेले आहेत आणि ते त्याला लोकांनी उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.